नागपूर ग्रामीणमध्ये विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी चोख बंदोबस्त, मतदान प्रक्रिया शांततेत पार। नागपूर ग्रामीण जिल्हा अंतर्गत विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज 18 जून 2026 रोजी उत्साहात आणि शांततेत मतदान झाले। सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत एकूण 10 मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडली। पोलीस प्रशासनाने केलेल्या कडक बंदोबस्तामुळे संपूर्ण जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडली नाही। महत्त्वाची मतदान केंद्रे प्रामुख्याने नरखेड, काटोल, कडमेश्वर, सावनेर, पारशिवनी, रामटेक, मौदा, उमरेड येथील तहसील कार्यालय आणि कंधान, पिपरी व बुटीबोरी येथील नगर परिषद कार्यालयांमध्ये मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत वातावरणात पार पाडण्यासाठी नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री हर्ष पोद्दार आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनिल मस्के यांनी स्वतः मैदानावर उतरून परिस्थितीचा आढावा घेतला। श्री पोद्दार यांनी सावनेर आणि काटोल येथील मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेची सीसीटीव्ही पाळत आणि उपलब्ध सुविधांची बारकाईने पाहणी केली। शांतता राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने नियोजित आराखड्यानुसार विविध स्तरांवर बंदोबस्त तैनात करण्यात आला। बूथ बंदोबस्त, प्रत्येक केंद्रावर चोख पोलीस तैनात, फिरत्या पथकाद्वारे सतत गस्त, स्ट्रायकिंग फोर्स व सर्व्हिलन्स व्हॅन, आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव दले आणि तांत्रिक पाळत, दंगा नियंत्रण पथक, खबरदारीचा उपाय म्हणून विशेष पथकांची नियुक्ती, कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांचे अभिनंदन। निवडणूक शांततेत पार पडल्याबद्दल पोलीस अधीक्षक श्री हर्ष पोद्दार यांनी बंदोबस्तात सहभागी असलेल्या सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि अंमलदारांचे कौतुक केले। कर्तव्यात कसूर न करता सतर्क राहून सेवा बजावल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले। सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार।